वारी. विठूचा गजर विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, पंढरपुरी धावा चाले विठ्ठल विठ्ठल विठ्ठला. या गाण्याचा खरा अर्थ कळतो वारी केल्यानंतरच. वारी हा महाराष्ट्राचा सर्वात मोठा सण आहे. हा साजरा करायला फक्त भक्तीची गरज असते. पुणे ते सासवड 32 किलोमीटर वारी केली आणि आयुष्यात एकदा तरी वारी करावी हो असे आजी का म्हणत हे स्पष्ट झाले. वारी वारी हा केवळ एक शब्द नाही तर आस्थेचा महापूर आहे. वारीत कुणी फुगड्या घालत होते तर कुणी झेंडा नाचवत होते. आपले घर कुटुंब सोडून 21 दिवसाच्या वारीसाठी निघालेल्या भक्तांचा उत्साह सगळीकडे पसरत होता. हे वारकरी फक्त मोजके कपडे घेऊन वारीसाठी निघत असतात. त्यांच्या राहण्याची, खाण्यापिण्याची, औषधोपचाराची सोय आपोआप घडत असते. आम्ही चालताना अगदी आपुलकीने लोक फळे, पाणी, खिचडी आणून देत होती. पायाची मालिश करून देत होते तर कुणी औषधाचे वाटप करत होते. वारकऱ्यांची वारी सुरळीत पार पाडण्यासाठी मार्गावरील सर्व गावं सज्ज होती. सूर्य प्रखर होऊ लागताच घामाच्या धारा सुटू लागल्या, दम लागू लागला व पाय जड होऊ लागले. कित्येकदा वाटलं बस आता अजून चालता येणार नाही. पण तेव्हा कधी शेजारी अण्वाणी चालत असलेल्या आजीकडून तर कधी डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन हरिभजन गात चालत असलेल्या चिमुकल्या मुलीकडून स्फूर्ती मिळत होती. सगळा मीपणा त्या घामाच्या धारांमध्ये वाहून जात होता. मीपणाच सोडून जाता या कुंडीत उरले काय, मी तुझ्यात विरता माझी राहिलीच ओळख काय. विठ्ठल विठ्ठल. पुढे दिवे घाटाचा पायथा दिसला. घाट चढत असलेले वारकरी दिसले आणि नवीन उत्साहाने घाट चढायला सुरुवात केली. पुणे ते सासवड टप्प्यातला दिवे घाट हा अत्यंत अवघड भाग आहे याची जाणीव असणे आणि ती प्रत्यक्षात अनुभवणे हे अगदी वेगळे. पुंडलिका, तुझ्या दारी आलो आहोत, आता तूच हे अंतर पार करून दे अशी गळ घालत घाट चढलो आणि आजवर फक्त चित्रात पाहिलेली विठ्ठलाची मूर्ती दृष्टीस पडली. देहभान हरपून पाय तिथेच थांबले, हात जोडले गेले, अश्रू ओघळू लागले आणि एका आगळ्या वेगळ्या शांतीची प्रचिती झाली. हजारो भक्तांमध्ये ही विठ्ठल माऊली फक्त माझीच वाट पाहत आहे असे वाटले आणि नकळत तोंडातून निघाले, तुझ्या दर्शनाची आस कधी थांबायाची नाही, उभ्या जन्मात विठ्ठला वारी चुकायाची नाही, वारी चुकायाची नाही. धन्यवाद.